जळगावातील परधाडेजवळ आगीच्या भीतीनं 30 ते 40 प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या. प्रवाशांना समोरून येणाऱ्या रेल्वेनं चिरडलं. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशांवर रुग्णालयात उपचार. मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद. आगीची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला पाहिल्यानंतर मलाच संशय. सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त. वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयात दाखल. पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर उपचार सुरू. 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले. सीसीटीव्ही फुटेज समोर. शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात. दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 54 सामंजस्य करार. 15,70,000 कोटींची गुंतवणूक. राज्यात 15,95,000 रोजगार निर्मिती होणार. दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चौकशी करावी. दाओसमधील सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवरील 7 इमारती आधीच जमीनदोस्त. ई पीक पाहणी बंधनकारक होण्याची शक्यता. घोटाळा थांबवण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करा, राज्य समितीची शिफारस. सोनं नव्या उच्चांकावर. दरात 1300 रुपयांची वाढ. सोनं 80,600 रुपये तोळा.